मुंबईतल्या धारावीमध्ये सिलेंडर ठेवलेल्या ट्रकमध्ये स्फोट झालाय। धारावीमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणाहून जवळपास 283 सिलेंडर हस्तगत करण्यात आलेत। सुदैवानं कोणती जीवितहानी नाहीये। परिसरात उडलेले सिलेंडरचे शोध घेऊन सिलेंडरवर पाणी मारत कूलिंग करायचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडर ब्लास्ट झालेले आहे। काल रात्री या ठिकाणीच आपण पाहू शकता, याच ट्रकमध्ये सिलेंडर नेणारा हा ट्रक आहे आणि हा ट्रक सिलेंडरने भरला होता आणि यावेळेला या ट्रकमध्ये असलेल्या नो पार्किंगमध्ये हा पार्क करण्यात आला होता आणि त्यावेळेला या ठिकाणी ब्लास्ट झाल्याने या ठिकाणी 4 ते 5 म्हणजे एकूण मिळालं या ठिकाणी पाहिलं तर 10 ते 12 स्फोट जे आहेत ते या ठिकाणी झाल्याचं स्थानिक नागरिक म्हणत आहेत। आणि आपण पाहू शकता की या स्फोटमुळे या 100 मीटर दूरीवरती जे असलेले वाहनं असतील त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी सुरक्षा भिंत देखील या स्फोटमुळे तुटलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या स्फोटमध्ये ज्या सिलेंडर होते ते सिलेंडर उडून आजूबाजूच्या या ठिकाणी परिसरात पसरले आहेत। सध्या अजून देखील या ठिकाणी अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आपण पाहू शकता अजूनही रेस्क्यू जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहे। सुरक्षा भिंत असेल किंवा 100 मीटर दुरीच्या वरती सगळ्याच गाड्या ज्या असतील त्या अजून देखील त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।